हवामानाचा साप्ताहिक अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमात मी भैरवी कुर्तकोटी सर्वांचे स्वागत करते। मागील आठवड्यातील पर्जन्यमान स्थिती बघितली तर मागील आठवड्यामध्ये सातारा येथे सरासरी एवढ्या पावसाची नोंद झाली, तर पुणे, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा थोड्या जास्ती पावसाची नोंद झाली, तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप जास्ती पावसाची नोंद झाली। नैऋत्य मान्सूनचा परतीचा जो प्रवास चालू झालेला आहे, तर त्याची जी विड्रॉल रेषा आहे ती सध्या वेरावल, भुज तसेच उज्जैन, झांसी, शहाजहानपूर येथून जात आहे। हे इन्सॅट 3Dचं छायाचित्र आहे। तर अरबी समुद्रामध्ये एक डीप डिप्रेशन आहे, त्याची जी मूवमेंट आहे ती पश्चिम वायव्य दिशेने होऊन त्याचे रूपांतर सायक्लोनमध्ये होण्याची शक्यता आहे व त्यापुढे तो पश्चिम दिशेला व नंतर दक्षिण पश्चिम दिशेला जाईल, पण त्या अनुषंगाने त्याचा इफेक्ट महाराष्ट्रावर मात्र काही पडण्याची शक्यता नाही। पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज बघितला तर पहिले 2 दिवस म्हणजे 3 आणि 4 या 2 तारखेला उत्तर कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी तर दक्षिण कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर विदर्भातील दोन्ही भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। 5 ऑक्टोबरला आपण पाहिलं तर कोकण विभागामध्ये बहुतांश ठिकाणी, तर दक्षिण उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। जर आपण 4था आणि 5वा या दिवशी बघितलं तर कोकण विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आणि विदर्भात मात्र काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामानाचे इशारे बघितले तर पिवळा रंग म्हणजे वॉर्निंग दिली आहे। तर जे जिल्ह्यांमध्ये वॉर्निंग दिली आहे ते साधारण जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, बीड तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। तसेच या भागामध्ये सोसाट्याचे वारे हे ताशी 30 ते 40 किलोमीटर या वेगाने वाहण्याची शक्यता आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची संभावना आहे। दुसऱ्या दिवशी देखील आपण पाहिलं तर अहिल्यानगर तसेच सोलापूर, धाराशिव, बीड, त्यानंतर लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच इथे सोसाट्याचे वारे 30 ते 40 किलोमीटर या वेगाने वाहण्याची शक्यता आहे। विदर्भात परत मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची संभावना आहे। आपण तिसऱ्या दिवशी बघितलं तर विदर्भामध्ये हे पिवळा इशारा दिला आहे, त्या भागामध्ये लक्ष ठेवण्याची गरज आहे। तिथे मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची संभावना आहे। पुढील 2 दिवस कोणतीही वॉर्निंग किंवा इशारे देण्यात आलेले नाहीत। नुकताच IMDने ऑक्टोबर महिन्यासाठी पर्जन्यमान स्थिती तसेच तापमानाचा अंदाज वर्तवला आहे। तर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण ऑक्टोबर महिन्यात सरासरीच एवढी कमी असते, त्यामुळे पावसाचे प्रमाण हे कमीच असेल। जर आपण कमाल आणि किमान तापमानाचा विचार केला तर कमाल तापमान हे सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्रात किमान तापमान हे सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे। त्या पुढील 2 आठवड्यांचं जर पर्जन्यमान स्थिती पाहिली तर पहिला आठवडा म्हणजे 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत कोकण विभागामध्ये सरासरीपेक्षा थोडा जास्ती, मराठवाड्यामध्ये सरासरी एवढा, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी आणि विदर्भात मात्र सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्या पुढील आठवडा 10 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या दरम्यान कोकण विभागात सरासरीपेक्षा खूप कमी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा
थोडा कमी तर विदर्भात सरासरी एवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर आपण 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत जिल्हास्तरीय पर्जन्यमान स्थितीचा अंदाज घेतला तर कोकण विभाग तसेच पश्चिम विदर्भामध्ये 5 ते 10 मिलीमीटर प्रतिदिन पावसाची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भामध्ये 10 ते 20 मिलीमीटर प्रतिदिन पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील उर्वरित भागात 1 ते 5 मिलीमीटर प्रतिदिन पावसाची शक्यता आहे. सरासरीशी तुलना केली तर विदर्भ तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच कोकण विभाग या भागामध्ये सरासरीपेक्षा 1 ते 10 मिलीमीटर जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित भागामध्ये सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या पुढील आठवड्यात आपण जर विचार केला तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये 1 ते 5 मिलीमीटर प्रतिदिन पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नंदुरबार, धुळे तसेच जळगाव या जिल्ह्यांमध्ये त्याहीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सरासरीशी जर आपण तुलना केली तर कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्हे तसेच बहुतांश भागामध्ये सरासरीपेक्षा एवढा किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता आपण कृषी सल्ल्यांकडे बघू. जर कोकण विभागाचा विचार केला तर लवकर पिकणाऱ्या भाताची कापणी करावी. तर मध्यम पिकणाऱ्या लावलेल्या भातासाठी पाण्याची पातळी 5 सेंटीमीटर आणि उशिरा पिकणाऱ्या लावलेल्या भातासाठी पाण्याची पातळी 5 ते 10 सेंटीमीटर ठेवावी. मध्य महाराष्ट्रामध्ये सोयाबीन, मका, शेंगदाणे आणि बाजरी यांची कापणी करून कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच रब्बी पिकांची पेरणी सुरू करावी. त्यात ज्वारी, सूर्यफूल, हरभरा आणि करडई यांचा समावेश करावा. मराठवाड्यात जर आपण बघितलं तर परिपक्व सोयाबीन, मका आणि सीताफळाची कापणी करून त्याची कापणी केलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी. आणि शेवटचा विभाग म्हणजे विदर्भ. पश्चिम विदर्भामध्ये परिपक्व सोयाबीनची कापणी करावी आणि कापणी केलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी साठवण्याची व्यवस्था करावी. रब्बी ज्वारी, हरभरा, जवस, तीळ आणि करडईची पेरणी करण्यास सुरुवात करावी. तर पूर्व विदर्भात लवकर पिकणाऱ्या पुनर्लागवड केलेल्या भात पिकामध्ये पाण्याची पातळी 5 ते 7 सेंटीमीटर आणि उशिरा पिकणाऱ्या पुनर्लागवड केलेल्या भात पिकामध्ये पाण्याची पातळी ही 3 ते 5 सेंटीमीटर ठेवावी. धन्यवाद.